बातमी पुणेकरांसाठी महत्त्वाची, कारण पुण्यात सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ झाली आहे। मध्यरात्रीपासून पुण्यात सीएनजीचा दर 94 रुपये 85 पैशांवर पोहोचलाय। वाहनधारकांना पुन्हा एकदा त्यामुळे महागाईचा फटका बसतोय। पुणे आणि पिंपरी चिंचवडसह परिसरातील सीएनजी वाहनधारकांना महागाईचा फटका बसला असून एमएनजीएल कंपनीने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.5 रुपयांची वाढ केली आहे। नैसर्गिक वायूच्या वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ करण्यात आली असून नवीन दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत। या दरवाढीनंतरही सीएनजी हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेमध्ये अनुक्रमे 48% आणि 26% अधिक किफायतशीर इंधन असल्याचा दावा कंपनीने केला आहे। दिलासादायक बाब म्हणजे या दरवाढीतून घरगुती पीएनजीचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत। तिथे नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपया 35 पैशांची वाढ झाली आहे। नाशिकमध्ये प्रति किलो सीएनजीचा दर आता 96 रुपये 50 पैशांवर पोहोचलाय। रिक्षा चालक आणि व्यावसायिक वाहनधारकांवरती त्याचा आर्थिक भार असेल। सीएनजीच्या दरवाढीमुळे प्रवासी भाडेवाढ देखील होऊ शकते। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागले। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी 101 रुपयांवरून 103.3 वर पोहोचले। गेल्या 15 दिवसात सीएनजीच्या दरात तब्बल 12 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे 103 रुपये 3 पैशांवरती आता सीएनजीचा दर गेलाय। नागपूर शहरात सीएनजीच्या दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ झाली आहे। कालपर्यंत 92 रुपये 90 पैसे प्रति किलो असलेला सीएनजी आता 94 रुपये 90 पैशांवर पोहोचलाय। विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसात नागपुरात सीएनजीच्या दरात तब्बल 4 रुपयांची वाढ झाली आहे। या सातत्यपूर्ण दरवाढीमुळे ओला आणि उबर चालकांच्या दैनंदिन खर्चातही वाढ झाली असून आगामी काळात शहरातील टॅक्सी प्रवासाचे दर वाढू शकतात।